पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आलाय। पाकिस्तानने दहशतवाद्यांना शहीदाचा दर्जा दिल्याचं समोर आलंय, कारण पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलं। त्यामुळे पाकिस्तानचा बुरखा आता पुन्हा एकदा फाटलाय। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख आणि मोठं उत्तर दिलं, ऑपरेशन सिंदूर राबवलं। मात्र यानंतर आता पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय, कारण पाकिस्तानने दहशतवाद्यांना शहीदाचा दर्जा दिल्याचं समोर आलंय। संरक्षण तज्ञ सतीश ढगे सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया घेऊयात। ढगे सर, खरं तर भारताने पाकिस्तानला चोख उत्तर दिलंय, अशा पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवलं। मात्र पाकिस्तानचा माज कमी होताना दिसत नाहीये, त्यांनी दहशतवाद्यांना चक्क शहीदांचा दर्जा दिलाय। संपूर्ण जगाला याच्यापेक्षा दुसरं कुठलं प्रूफ पाहिजे की पाकिस्तान हेच एपिसेंटर ऑफ टेररिझम आहे। आम्ही सगळ्या जगासमोर जे आहे पत्रकार परिषद घेऊन आम्ही प्रूफ दिले की अगोदर काय होतं, नंतर काय होतं, का आम्ही हे 9 स्थानं त्या ठिकाणी जे निवडले आणि त्याचा संबंध कसा पाक वाक्त काश्मीर, त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रोव्हिन्स मधल्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणं आम्ही निवडले त्यांचा संबंध कसा दहशतवादाशी आहे याची प्रूफ देऊन, याची सगळी माहिती देऊन आम्ही जगासमोर सांगितलं। आणि आता पाकिस्ताननं या ठिकाणी जे मारले गेलेले आहेत त्यांना शहीदाचा दर्जा देत आहे, म्हणजे खरोखरच तुमच्यासाठी ते सैनिक आहेत। तुम्हाला भारताला युद्ध करून, भारताशी युद्ध करून जे तुम्हाला हासिल झालं नाही ते तुम्ही प्रॉक्सी वॉरच्या माध्यमातून, टेररिझमच्या माध्यमातून मागच्या 3 आठवड्यामध्ये तुम्ही करताय। आणि हेच दाखवण्यासाठी पाकिस्तानने जे आहे त्यांना शहीदाचा दर्जा दिलेला आहे। आता तरी कमीत कमी जगानं ओळखावं आणि पाकिस्तानला जे आहे वाईट टाकून त्याच्यावर निर्णायक कारवाई करावी। ढगे सर, पाकिस्तान यातून नेमकं काय दाखवू इच्छितं आणि यानंतर आंतरराष्ट्रीय इतर काही देश काही भूमिका घेतील का? माझ्या मते जर खरोखरच पाकिस्ताननं असं केलं असेल आणि त्याच्या अनुषंगाने जर आपल्याला प्रूफ जगासमोर त्या ठिकाणी ठेवता आले तर ऍटलिस्ट जे वेस्टर्न नेशन्स आहेत, ज्यामध्ये महत्वाची भूमिका अमेरिकेची असू शकते, काही युरोपियन राष्ट्रांची असू शकते, कारण त्यांनी सुद्धा कधी ना कधी जे आहे या इस्लामिक दहशतवादाचे चटके सोसलेले आहेत आणि भविष्यामध्ये मोठा खतरा इस्लामिक दहशतवादाचा त्यांना आहे। तर अशा प्रकारचे प्रूफ आपल्याला वेस्टर्न वर्ल्ड समोर देता आले तर नक्कीच जे आहे त्यांच्या विरुद्ध, पाकिस्तान विरुद्ध आणखीन खमकी भूमिका आंतरराष्ट्रीय समुदायातून येऊ शकते। मुख्यतः आर्थिक निर्बंध त्यांच्याकडे त्या ठिकाणी लागू शकतात, पण तशा प्रकारचे प्रूफ आपण जे आहे जागतिक स्तरावर त्या ठिकाणी आणणं, त्याविरुद्ध आवाज उठवणं ही भारताची सुद्धा जबाबदारी आहे आणि जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांची जबाबदारी आहे। हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला हाच पाकिस्तान, जर पाकिस्तानी मीडियामध्ये जर तुम्ही फॉलो केलं तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा असे हल्ले झाले, पण या हल्ल्यामध्ये जे आहेत फक्त 26 सिव्हिलियनचा मृत्यू झाला, पाकिस्तानी लष्कराला कुठलाही त्या ठिकाणी हानी झालेली नाही आणि बाकीच्या दहशतवाद्या किंवा बाकीच्या लोकांविषयी सुद्धा ते बोलत नाहीत। मग हे तुमचे 26 सिव्हिलियनच्या नावाखाली दहशतवादी होते का सिव्हिलियन होते, हे पाकिस्तानने एकदा क्लॅरिफाय केलं आणि त्याच्या अनुषंगाने त्यांची भूमिका सांगितली की मग पाकिस्तान विरुद्ध जागतिक समुदायामधून सुद्धा जो आहे एक प्रकारचं प्रेशराईज किंवा प्रेशर त्या ठिकाणी येऊ शकेल। नक्कीच ढगे सर, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय। पाकिस्तानने दहशतवाद्यांना शहीदाचा दर्जा दिला, कारण पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांना चक्क पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलं।